आज बड़े खुशी से लग रहे हो। हम देख रहे हैं ये सच या सच का आवाज। बात का मतलब क्या बना? बड़ी ताजुब की बात है। आप ऐसे बेसावत कैसे? अलगत हाथी सापड़ लेना शिवाजी संभाजी के साथ आज्ञाकार हो गया। शिवाजीला ठार मारण्याच्या स्वप्नात पाहून आश्चर्य वाटले। सचमुच शिवाजी आग्रह से भाग गया? ऐसा कभी नहीं हो सकता। 5000 पठानों का पैरा होते हुए पोलाद खान के हाथ से वो कापर भागना नामुमकिन है। दिलेर खान, ये तो तुम्हारी बिल्कुल भूल है। आपण याच स्वप्नात रंगून नाचरंगात दंग राहिल्यामुळे त्या कापर शिवाजीने तुमच्या हातावर तुरी देऊन तुमचे काम तुमचा या खुदा, तौबा तौबा, ये क्या हुआ? आखिर वो हैवान दुश्मन शिवाजी चेहऱ्याला सवाशेर होऊन माझ्या नाकावर टिचून फरारी झाला। आगात भडकले मस्तकात सारे बदन शिवराजच्या अंगाराने पेड़ घेत चालले है। ऐसा लग रहा है ये आसमान फाड़ दूं या जमीन खोद दूं। लगे खोद काफर खूनी कहेगा। दिलेर खान, अब क्या करोगे? खावेदाने अशा आकाश पाताळ एक करून माताचा अंगार वाढवू नये। तो अखेर शिवाजी भरारी घेऊन पळणार तर दक्षिणेत, हे नक्की ठरलेलं। कुछ फिकीर नाही। जो हुजुरांचा बंदा गुलाम दिलेर खान जिवंत आहे तो त्या सैतानाला कब्रस्तानाची वाट दाखवल्यापासून स्वस्थ बसणार नाही। वाह वाह वाह, बहुत अच्छा। दिलेर खान, जब तक इस दुनिया में इस्लाम का कट्टर दुश्मन हैवान शिवाजी जिंदा है तब तक इस आलमगीर को शांति से नींद नहीं आएगी। और हैवान मेरे आंखों के सामने नाच रहे। असे वाटते की जातीनिशी त्या कापराचा पाठला करून हाती सापडणार, त्याचे डोळे काढून, त्याच्या हातापायाचे लचके तोडून, त्याच्या शरीराचा चेंदा मेंढरा करावा। खाविदांनी जातीनिशी स्वारीवर जाण्याचा मनसुबा रहित धरून माता खंड ठेवावा। मी ही कामगिरी जातीने शिरावर घेऊन प्राणपणानं पार पाडीन याची खाविदांनी खात्री राखणार। आजवर आपण मिर्झा राजे रामसिंग सारख्या हिंदू अवलादीवर खातील विश्वास ठेवून आला।
म्हणूनच तो जहाबाद सैतान शिवाजी मिर्झा राजांच्या संमतीनं रामसिंग शिवाजीला फितूर होऊन शिवाजी आग्र्यापार झाला असा दाट वहीम येतो आहे. बिलकुल शक्य आहे. हिंदूला हिंदू मिळाल्याचा वहीम मलाही येतो आहे. रामसिंग हिंदू पक्का पर शिवाजी भी हिंदू. हिंदू हिंदू मिलकर एक कपड़ा तो ही है, ऐसा हमारा भी तर्क है. यह बात तो बिल्कुल सच है. शिवाजी त्या प्रति शिवाजी नेताजी पालकराचे अंग या कारस्थानात नसेल कशावर? हिंदू अवलादीवर विश्वास ठेवावा तो कुणी? शिवाजीचे बेबनाम झाल्याचे दुनियेला भासवून परस्पर मुघल बादशाह आणि शहनशाहला शह देण्याचा त्यांचा असा हा डाव त्या कापर शिवाजी आणि नेताजीने चांगलाच पार पाडलेला आहे. याबद्दल माझी खात्री आहे. असे नसते तर कारण नसताना मानी नेताजी आदिलशहाची चाकरी नाताळून केवळ जहागीरच्या मिशननं मिर्झा राजांच्या चाकरीत राबायला राजीनामा दिला. बिलकुल शक्य आहे. बिलकुल शक्य आहे. नेताजीच्या या वर्तनावरून कुठेतरी पाणी मुरते हे खास. कापर शिवाजी आग्र्यावरून फरारी होण्याच्या कारस्थानात त्या मरगट्ट्या नेताजीचाही हात आहे हे या गोष्टीवर साबितच झाले. हवे मिर्झा राजांना कविता पाठवून नेताजीला दरबारी बोलवून त्याच्या पाठीची चामडी लोळवून त्या कारस्थानात कुणाकुणाचा हात आहे त्याची शहानिशा करून घ्यावी. जर का हा शक खरा ठरून प्रकार उघडकीस आला तर तमाम मरकट्ट्यांची मुंडी धडावेगळी करून टाकावी. बिलकुल ठीक आहे. बिलकुल ठीक आहे. अशाच मोठ्या हिकमतीने त्या नेताजीकडून या कारस्थानाला छडा लावून टाकतो आणि या कारस्थानात सामील असलेल्या तमाम मरगट्ट्यांना जिवंत सुळावर चढवतो. एकदा का या कारस्थानाचा छडा लागला की शिवाजीचा सूड घेणं हात चांगला आहे. जापना कदमापाशी चाकराचा एक गरजा आहे. योजलेल्या या कपट कारस्थानाशी माझा जरा देखील संबंध नाही असा जरा देखील संशय मिर्झा राजांना येता कामा नाही. एवढी दखल घेतली की कारस्थान फळाला येऊन तो कापर शिवाजी आपल्या पंचात गवसलाच म्हणून समजा. इस बात की बिल्कुल फिक्र मत करो. आजच त्या मिर्झा राजाला खरीदा पाठवून त्या कापर नेताजीकडून या कारस्थानाचा छडा लावून टाकतो. जर का तो नेताजी या कारस्थानात फितुरी ठरला तर त्याला जागी पेश कब्जा करून उभा जिवंत चालवून टाकतो. तो हैवान शिवाजी काय नेताजी पालकर काय इथून तिथून सारे मरगट्टे एकाच माळीचे फणे असून कपटी खूनी आहे. हा बिलकुल सच है. मी कामगिरीला निघालो शिवाजीच्या सुरासाठी प्रसंगी प्राण गेले तरी 72 पण शिवाजी सकट तमाम मरगट्ट्यांच्या हातीला मिळवून अलम दुनियेतून शिवाजी आणि हिंदू हे नाम नामशेष करून सोडी तेव्हा दिल्लीला पळायला मिळेल. बहुत अच्छा, बहुत अच्छा. आता हा पिसाळलेला शेर त्या कापर शिवाजीचे धरणे फोडल्याशिवाय राहणार नाही. कापर मरगट्ट्या शिवाजी एकदा का तू माझ्या कब्जात सापडलास तुझी गाडवावरून धिंड काढू. जर तुझी मुंडी धडा वेगळी केली नाही तर नावाचा शहनशाह नाही. चतुरा स्वराज्याच्या शिमेवर तर येऊन आपण फेकलो. पण महाराजांनी विचारले नेताजीराव कुठे आहेत तर त्यांना काय उत्तर देणार?
आई अंबाबाईच्या कृपेने गाव फळाला येऊन महाराज एकदाच जीवांचे आज्ञा करताले. आता आपण ही सावधगिरी बाळगून घोड्याच्या वेगाने पायपीट करत सरळ सरळ स्वराज्याची वाट. आमच्यासारखे पायीक लाखो मिळते जातील, पण लाखांचा पोशिंदा असलेला शिवाजी महाराज सुखरूपपणे निसटणे हेच महाराष्ट्राचे सौभाग्य आहे. हो, महाराजांनी पण अशी काही योजना निवडली की त्या औरंगजेबाचे दात हे खचाट घातलेच. एवढा मोठा मुत्सद्दी पाताळेंद्र औरंगजेब पण नाच गाण्यात दंगवून अखेर फसला. नाच गाण्याची मेटरी सुद्धा इतकी रंगली की बस रे बस. राघुरीच्या पोंगीने नाक कसा डोलतो तसा तो औरंगजेब बेभान होऊन नाचत होता. पण त्या औरंगजेबाचे एकदाचे दात हे खचाट गेलेच. पण महाराज आग्र्यावरून फरारी झाले त्याला कळतात. त्याची तलपायच्या मस्तकाला भिडून तो काल सर्प औरंगजेब शिवाजीराजांना डसण्यासाठी दंग देऊन पुरस्कार मानताय. पण आता असा कितीही भूतकाळ केला तरी त्याचा काय उपयोग. महाराज नशिबाचे सिकंदर असल्यामुळे ते थोडेच त्यांच्या हाती सापडणार. गोष्ट खरी आहे. तरी पण तो कपटी औरंगजेब दिलेर खाण्यासारख्या साधाराकडून महाराजांना तिच्या पुढे खाणार नाही. तिची झाली तर ती सर्पाची जात आपल्या स्वभावाला जाणार. पण जगदंबेच्या कृपेने महाराज एकदाचे दक्षिणे पार झाले की महाराष्ट्रात त्यांच्या नावाचा केवढा जय जयकार होईल. खरंच महाराजांचे जय जयकार सोहळा पाहण्यासाठी आज चतुर्वेदीचे अभित झाले आहे. आता खेळोली बेंगात न पावरे टाकता भराभरा पावरे टाकता आग्र्याच्या सीमे पार एकदा होऊन जाऊया. बात बिलकुल सत्य आहे. जर आपण अशीच रेगाळ राहिलो कदाचित जीवावर संकट ओढायचे. चला बोले पटापट. पर सैनो आगे मत बढ़ो, देखते क्या हो. आगे बढ़ो, पकड़ो इन हरामजादों को. क्या हुआ? बोलो, आप उस शिवाजी के हेर है की नहीं? चर्चा त्या शिवाजीच्या हेरगिरीशी आमचा सूत्रामी संबंध नाही. आम्ही तमासगीर माणसं. अशी गावोगावी भटकून पोट भरणे हा आमचा पिढीचा धंदा. झूठ, बिलकुल झूठ. अशी नाना सोंगे ढोंगे करून शहनशाह औरंगजेबाला नाच गाण्यात दंग करून त्या कापड शिवाजीला आग्र्यापार करण्यात तुमचाच हात असला पाहिजे. हे खरे की नाही? खोटे बोललात तर जास्त जागी मुंडी धारा वेगळी करून टाकील. सरदार साहेब नका हो नका. उगाच आमचा असा जीव घेऊन अल्लाच्या दरबारी पाप करू नका. खरोखर आम्ही शिवाजीचे हेर नाही. त्या सैतान शिवाजीला आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं नाही. ऐकून येतं की तो ताडभर उंच आहे, तर कुणी म्हणतं अतिशय ठेंगणा आहे, तर कुणी म्हणतं दिसल्या 4 चौकासारखा आहे, तर कोणी म्हणतो वाघासारखी 12 फूट उंच उडी मारून तरवारीच्या धावासाची वैऱ्याची गड्डा काढून टाकतो. मी तर असं ऐकलं की तो मोठा जादूगार असून गरुडासारखी उंच भरारी घेऊन समोरच्याला ठार मारून टाकतो आणि डोळ्याची उघड झाप होताच गडत. त्याच्यातला खरं कोणतं आणि खोटं कोणतं हे ज्यांनी प्रत्यक्षात पाहिलं त्यालाच माहिती. नाहीतर 5000 पटांगांच्या करड्या नजरेतून शिवाजीराजा पळालाच कसा? शिवाजीराजा एक अजब प्राणी दिसतो आहे. खरंच नशिबाचा सिकंदर आणि मोठा जादूगार दिसतोय शिवाजीराजे. दादा होता ना. पण सारी मरगट्ट्यांची कहाणी. जोवर या दिलेरखानाची मुकाबला झाला नाही तोवर त्या सैतानाचा गमजा. एकदा का तो माझ्या कवचात गवसला असता की बोकडासारखा उभा फाडून त्याच्या तंगड्या दक्कनच्या सीमेवर टांगून ठेवल्या असत्या. पण शिवाजीराजे तर नशिबाचे सिकंदर आहे. ते तर पळून पण गेले. नाहीतर 5000 पटाण्यांच्या कैदेतून शिवाजीराजा पळालाच कसा? एकंदर शिवाजीराजा अजब प्राणी दिसतो आहे. मला वाटते जादूच्या काळीने भीतीला भोग पाडून दक्षिणेकडे झेप घेतली असेल. काय नेम काय भोगी शिवाजीचा क्षणात फुटीर बनतो तर क्षणात अमीराची रूप घेतो. नाना वेशात कधी रायगडला तर कधी पन्हाळ्याला, कधी सिंहगडावर तर कधी सिंधुदुर्गावर असे वायऱ्याला हातोहात होते. अशी आहे शिवाजीराजांची कहाणी. बस झाली त्या कापडाची कहाणी.
तो असेल पराक्रमी जादूगार तर या शहेनशा समोर बिलकुल डाळ शिजायची नाही. तो चेता दक्षिणेच्या सीमेवर पोहोचण्यापूर्वी त्याला वाटेत घालूनच दुनिया मार करून टाकतो. पाहतो तो हैवान माझ्या पंजातून कसा निसटतो ते. म्हणजे शिवाजी राजांपेक्षा तुम्ही शूर आहात असं म्हणायचंय का? मोठ्या धोरणात मैदानापासून दूर नव्हे. तुमच्या दोघांमध्ये कोण शूर आहे ते उघडच दिसेल सगळ्यांना. आजच्या कणकणाला आरसा कशाला हवा? या सैतानाची उघड झुंज घेईल त्याच वेळी माझ्या पराक्रमाची थोरवी अलम दुनियेला कळून येईल. प्यारी गुलशन, तू बोलण्यात जशी बारकमगार आहेस तशी दिसण्यात पण आसमान की परी. या यवनाने रसरसलेला तुझा उपाड बांधा पाहू या दिलेखानाचा दिल मोहब्बतीने फुल झाला. प्यारी बुलबुल, या सोंगाड्यांबरोबर भीक मागून पोट भरण्यापेक्षा माझ्याबरोबर चल. तुला फुलाप्रमाणे तल हातावर जपून माझ्या बीबीज प्रमाणे जनांखान्यात चुकात ओळख ठेवी. तुला काय वाटलं मराठ्यांच्या मुली म्हणजे काय जनांखान्यात बीबी काय म्हणले की काय? जर एक जरी पाऊल पुढे टाकला तर तुझा नदीचा घोट घेईन एवढं लक्षात ठेव. इतनी हिंमत औरतीच्या जातीला असा विजासपणा बरा नव्हे. औरत म्हणजे पुरुषाची एक उपभोग वस्तू असून केवळ पुरुषाला सर्वस्व सुख देण्यासाठी अल्लाह होताला ने स्त्री जातीला जन्माला घातला आहे. बऱ्या बोलानं माझ्या इच्छाला रुकार देऊन मोकळी हो. नाहीपेक्षा यवनाने रसरसलेला तुझ्या देहाचा चोळामोळा केल्या वाचून इथून हलणार नाही. प्राणांती ते शक्य नाहीये. अक्षरशः दूर हो, दूर हो. शक्य नाही. तुला दाखवतो माझा हिंगा. सोड सोड. आता गाठ माझ्याशी आहे. एकडानं पाहता काय खतम करा कापरांना आणि या गांधीला ताब्यात द्या. खबरदार कोणी जर आगे आलं नाहीतर एकेकाची मुंडी छाटून टाकेल. मक्कार उर्मट लोंढी, तुझ्यावर दया दाखवण्यापेक्षा तुला ठारच मारून टाकतो. आता गाठ माझ्याशी आहे. जर एक जरी पाऊल पुढे टाकलं तर तुझे हात पाय दोन्ही पण खराब करून टाकेल. तुला जर तुझा जीव पाहिजे असेल तरी कडे चालता हो, नाहीतर माझ्या नशिबात केवळ विचाराच्या आहारी साधून स्वराज्याची चाकरी लाथाडी परकीयांच्या उंदरीचे पाणी पिण्याची वेळी माझ्या वेळी असा मरणाच्या दारात उभा ते कर्म करून मी बसलो. आता इकडे आड आणि तिकडे मी अशी माझी अवस्था झाली आहे. हे तुम्ही आणलेली का? धर्मनिष्ठ औरंगचे धर्मांतर करण्यासाठी माझ्या एक सगळा पिछाच लागलेला. महाराजांच्या सुटकेसाठी माझा संबंध असावा असा त्याला गाढ संशय येऊन मला जहांगीरीच्या आमिषाने दिल्लीला बोलावून आणि असा आत्मविश्वासाने माझा आपला. आता काय करा? धर्मांतर करू का भरंकत करू? धर्मांतर केले सर्व एडिट करावं लागणार रे. सर्व एडिट करावं मारण्याची आत्मा भोगावे लागली. जर हिंदूचा मुसलमान बनलो तर पालचर घराण्याला कालिमा फासण्याचा मस्तकी पिला लावून जगात माझी धिक्कू छे छे असं लाचारीने जीवन जगण्यापेक्षा मरण पत्करीला काय वाटेल? या प्रेम प्रसंगी तूच मला आधार दाखव. माझ्यासारख्या भेटूया इथेच भेटूया. जगदंबे माऊली
याला बांधत कोणी याला कधी कोणी राजकर्तन काळ कट्टर हिंदू काफर हेकेखोर मनगट्टा हिंदूंचा दावेदार पाताळयंती पाषाण हृदयी काफर अखेरचा सवार पुसतो सीधा सीधा जवाब दे तो सैतान शिवाजी आग्रे से कैसे फरार हुआ ही किमया कशी घडून आली ते अल्लाह सर्व साक्षी परमेश्वराला ठाऊक रातभर मरगट्ट्या मला अशी उडवाउडीची उत्तरे नको आहे सीधा सीधा जवाब दे त्या हैवान शिवाजीने तुझ्याशी बंधन साधून कपटी कारस्थान असले त्या कारस्थानात परस्पर सामील होऊन तो असा डाव जिंकलास खाली असा नाहक आरोप माझ्यावर लागून साताराला चेडू नये शिवाजी राजे माझे हाड वहिरी असून त्यांच्या कपट नाटकाशी माझा सुद्धाही संबंध नाही केवळ त्यांनी केलेल्या मानभंगामुळे स्वराज्यातील मनसुखदारी लाखाडून चुडाच्या इच्छेने शहेंशाच्या ताकदीत मी आयुष्य वेचत आहे बिलकुल तुझ्या शब्दावर विश्वास कसा ठेवायचा नेताजी अगर तू इस्लाम का सच्चा स्वाभिमानी है तो तुझे इस्लाम कबूल करने में क्या दिक्कत है स्वधर्मा इतकाच परम धर्माचाही माझ्या मनात आदर आहे हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी स्वधर्माची पताका करणं हे महापालकर आहे जातीवंत हिंदू आहे आणि मरेपर्यंत हिंदू नादान कुठला काफर गुलामाला कधी स्वतःचे हक्क नसतात ज्यावेळी मी सांगेन तसे तुला वागावे लागेल जर का तू स्वखुशीने धर्मांतराला तयार झाला नाही तर तुझे हाल हाल करून ठार मारी कौन है उधर एक तेरी मौत की पूर्व तैयारी अपनी खुली आंखों से देख और बोल तू इस्लाम कबूल करके तैयार है या नहीं आम्ही हे आपण काय आरंभले जरी आपला गुलाम असलो तरी माझे मन स्वतंत्र आहे प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार वागण्याचा जन्मसिद्ध हक्क आहे दुसऱ्याच्या धर्मावर असा आघात करून दुसऱ्याच्या धर्माची स्तुत्य करणे हा जुलूम आहे हीच का रीती आपल्या पुराणात सांगितलेली आहे तुझ्या सारख्या कापडाला कुराणाची श्रेष्ठता काय कळणार तुमच्या पुराणापेक्षा आमचे पुराण सर्वश्रेष्ठ असून तुमच्या हिंदू धर्मापेक्षा आमचा महामारी धर्म सर्वश्रेष्ठ असून या आलम दुनियावर इस्लामच्या प्रतिष्ठापनेसाठी या आलमगिराचा जन्म झाला आहे ज्याला त्याला आपला धर्म श्रेष्ठ वाटला असला तरी दुसऱ्याच्या धर्माची नाचक्की करणे हे स्वधर्मा इतकाच
दुसऱ्याच्या धर्माचा अपमान करण्यासारखं आहे. मक्कार मरगट्ट्या, मला हे असे नीतीचे धडे शिकवण्याच्या भरीत पडशील तर माझ्या क्रोधाला बळी पडून स्वतःचा घात करून घेशील. अखेरचा निर्वाणीचा सवाल पुसतो. जर का स्वखुशीने धर्मांतराला तयार झाला नाहीस तर या सणसण तुझे डोळे फोडून तुला उभा जिवंत चालेल, प्राण गेलं तरी बेहतर, पण मी धर्माला राजी नाही. जबान बंद कर. कैदी तो कैदी, वर असा मगरूर बना. चुंब जळले तरी फिर कायमच बनायचा. शिपाई आगे बढव आणि कापडाचे डोळे फोडून त्याला उभा जिवंत चालवून टाका. हेरो हवी, मी खुशीने धर्मांतराला राजी आहे. बहुत अच्छी बात है. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही हेच खरे. शिपाई इसको मुक्त कर दो. अब तुम सब लोग यहाँ से निकल जाओ. नेताजी, जान सबको प्यारी होती है हे वेळीच ध्यानात घेतलेस म्हणून आज तू जिवंत उभा राहिलास. खरे आहे खावी, सत्य पुढे हे शांतपणा चालत नाही. हे कटू सत्य माझ्या अनुभवाला आले. खावी, त्या शिवाजीचा सूड घेतल्या विना असा हाल करून मरण्यापेक्षा त्या शिवाजीचा लढता लढता मरणे फार श्रेयस्कर असून खावी, तुम्ही खुशीने धर्मांतराला राजी झाली आहे. बहुत अच्छी बात है, बहुत अच्छी बात है. शिवाजीच्या सुडाचा तुझा मार्ग मोकळा असून त्या कापडाचा नायनाट करण्यासाठी महामारी धर्म स्वीकारण करण्यात तुझ्या पराक्रमाला शोभा आहे. नेताजी, जर का तू मुसलमान बनून इस्लामी धर्माच्या निष्ठेने हिंदू धर्माचा उच्छेद करून त्या हैवान शिवाजीचा नायनाट करशील अशी आम्हाला उल्लीन आहे. तशी काविदांची मर्जी. त्या शिवाजीचा सूड घेण्यासाठी माझा पंचप्राण पणास लावी, पण त्या शिवाजीचा नक्षा उतरल्याशिवाय माझी तलवार बेहान करणार नाही. बहुत अच्छा. शाबाश नेताजी, शाबाश. अल्लाह परवरदिगार तेरी फतेह करेगा. नेताजी, आजच तुला अवलियांकडे जाऊन मामाजी धर्माची दीक्षा देतो आणि मामा कुली खान या तुझ्या नावाची ग्वाही दरबारी फिरवतो. नेताजी, जर का तू इस्लाम धर्माच्या निष्ठेला जागून त्या काफर शिवाजीचा काटा काढलास तर दक्षिणेचा सुभेदार म्हणून तुझी नेमणूक करून 10,000 मनसब तुला बहाल करण्यात. जशी खाविदांची मर्जी. प्रतिज्ञेप्रमाणे त्या शिवाजीचा सूड घेण्यासाठी, मोहम्मदी धर्माच्या रक्षणासाठी माझा प्राण खर्ची घालून खावी याची खात्री बाळगावी. बहुत अच्छा, बहुत अच्छा. नेताजी, तो महम्मद कुली खान हे नाव सार्थ करून इस्लाम धर्माचे 4 निशाण या अलाउद्दीनवर फडकवशील असा आम्हाला विश्वास आहे. नेताजी, आजच आम्हाला आपलं धर्मगुरूंकडे करावे. जी हा, खाविदांच्या पावलावर पाऊल टाकीत हा मोहम्मद कुली खान निघाला. बहुत अच्छा. चलो. शिवाजी, याद रखो, अब तेरी मौत पक्की है. जर का तुझे कलेवर या लाथेनं तुडवलं नाही तर नावाचा शहंशाह अलाउद्दीन नाही.
पायथ्याशी तर येऊन आपण टेकलो, पण नेताजीराव कुठे आहेत महाराजांनी विचारलं तर त्यांना काय उत्तर देणार आपण? मला असं वाटतं की त्यांना आपण खरं ते सांगून मोकळं व्हावं. पण महाराजांना या गोष्टीची खात्री कशी काय पटणार? महाराजांची समजूत घालण्याचा आपण कितीही प्रयत्न केला तर जीवाच्या भीतीने आपण तिथून पळून आलो असा त्यांचा गैरसमज होणार नाही कशावरून? त्या गोष्टीची तू काळजी करू नकोस. महाराजांचा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे आणि महाराज माणसांचं मन ओळखण्यात मोठे मनकवडे आहेत. त्यामुळे त्यांचा रोष आपल्यावर येणार नाही आणि नैसर्गिक नेताजीरावांचा हट्टी स्वभावाची सुद्धा त्यांना पारख आहे. त्यामुळे तू काळजी करू नकोस. शिवाय खुदाबक्षी या गोष्टीची साक्ष देईल. बरेचशा पण हा चतुरा हा आचरण खुदाबक्षी एकाएकी कुणीकडे बरं गायब झाला असावं? कदाचित वाट चुकून तो दुसरीकडे तर वळला नसेल ना? छे छे, ही दक्षिणेकडची मळलेली वाट त्याला चांगलीच ठाऊक असेल. कारण आदिलशाहीच्या सैन्यांची आणि आपल्या महाराजांच्या सैन्यांची काही वेळा चकमक ह्याच वाटेवर झालेली आहे. कदाचित असेही असेल. घोड्याच्या पावलाने चालणाऱ्या व्यक्तीला स्वतःच्या पायावर चालायला जीवावर येतं. शेवटी मुसलमानाची जात म्हणजे आळशावर मात. गेलोजी आवाज तर खुदाबक्षीचाच वाटतोय. हा नक्कीच खुदा बक्ष आहे. लेखाचा आवाज वाटता जवळ. खुदाबक्षच असावा. अरे यार, कमाल केली. तुम्हाला उंडकता नाकी न आली माझ्या. अल्लाची खरी तुमची भेट झाली आणि एकदा जीव भांड्यात पडला. अरे दोस्त, आम्ही तुझीच वाट पाहत होतो. मला हे सांग, तू बराच वेळ होतास कुठे? तुला दृष्टीच्या टप्प्यात पाहता पाहता आम्ही हळूवार पावलं टाकत चाललो होतो. पण काही वेळाने मागे वळून पाहतो तर तू कुठे दिसेनाचा झाला. मनात म्हटलं आता तुला शोधायचा तरी कुठवर? उगाच त्याची थाप मारू नको. अरे गुजरात पण तुझ्याबरोबर असल्यावर तुला माझी आठवण राहणार तरी कशी? काय ग काही बरोबर तू सुद्धा की नाही केलीस? रे असं काहीच नाही. डोंगराचं चढ चढता आम्हाला वाटलं की तू खात्रीशीर आम्हाला पकडशील म्हणून ह्याच विचाराने आम्ही हळूहळू पावलं टाकत चढत होतो. पण काय रे, मध्येच कुठे असं गडप झालं? गुलशन, मी गडप झालो नव्हतो. शत्रूवर टेरणी करण्यासाठी एका भल्या मोठ्या खडकात धरून बसलो होतो. अच्छा, असं होय. पण असा तो शत्रू होता तरी कोण? काय सांगू काय तुला? या माझ्या उड्यांवर विश्वासच बसे ना. पाहतोय स्वप्न की सत्य हेच मुळीच करत ना. पुन्हा डोळ्याची उघडझाप करून तीक्ष्ण नजर त्याला चांगलीच पाहून घेतले आणि बघता ते दुसऱ्याड होतात. तसाच पण इकडे आलो मी. अरे जातीचा मित्र आहेस तू. जर का तुझ्या जागी मी असतो तर त्याला 2 हात पण त्याची गर्दन छाटून टाकली असती. आणि जर का मी असते तर प्रयुक्तीने त्यांना घडवून ठारच मारली असती. ऐकून मी भित्रा आणि तुम्ही तेवढे पराक्रमीचे कुठले? मला सुद्धा तुम्ही हा समजू नका. मी सुद्धा संशय मात्र आहे. पण नाकापेक्षा मोठी जड असल्यावर उगाच जीव धोक्यात घालण्यात काय अर्थ आहे? म्हणजे तू कोणतरी बडा शूर सरदार असावं वाटतं. कोण बरा होता तो? ऐका, कान चांगले कान उघडे ठेवून ऐका. एक होता अस्सल मुसलमान आणि एक होता बाडगा हिंदू. असा तो पाडवा हिंदू होता तरी कोण रे? नेताजी पालकर. नेताजी पालकर आणि दुसरा सरदार जंग बहादूर दिलेर खान. दोघांची बराच वेळ गुजबुज चालू होती. अखेर ते दोघे एकमेकाच्या कानास भिडले आणि बघता दृष्टीआड झाले. हर काय ऐकतो आहे मी. अखेर नेताजीरावाने धर्मांतर केलंच म्हणायचं. स्वतःला लेखदास मराठा म्हणून निघणारे नेताजीराव मुसलमान बनून आपल्या नावाला आणि मराठी कुलीला कालिमापासून. नेताजीराव, तुमची ही कर्म कहाणी ऐकून अंगात आग भडकत आहे माझ्या. चतुरा, आता इथे बोलण्यात वखत न जवळता वाऱ्याच्या वेगाने तडक रायगडाची वाट. मलाही असेच वाटते.
हट्टाला पेटलेला नेताजी पालकर महाराजांचा घात करायला मागे पुढे पडणार नाही. तेव्हा वेळे सावध होऊन करणे महाराजांनी योग्य ठरेल. खरंच माणसाच्या रागाला डोळे नसतात. आता तुम्ही सुद्धा दोघं पाठीला पाय लावून पळत पळत रायगड गाठून महाराजांना सावधान करा. तोपर्यंत त्या धर्मभ्रष्ट नेताजी रावाच्या मागे जाते मी आणि त्याला एका शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करते. आला तर की नाही आला तर संशयाला संशय फेडून एकदाची मी तरी जागा वाढवेल, आता त्याला तरी करेल. तू रणरागिनी शोधतेस तरी बिलकुल सहज बात बोललास. माझी प्यारी चतुरा तशी शुक्राची तशी खुपशीची चांदणी आहे चांदणी. आता बस झालं, पुढे झालं. सांगितलेल्या कामगिरीला लागा लगेच. मी सुद्धा पाठोपाठ रायगडावर येते. ठीक आहे दोस्त. अरे तिच्या पाठपुढे आकृतीकडे काय पाहत राहिला? बिलकुल पागल आहेस तू. अरे यार माझी प्यारी बुलबुल माझ्या नजरेत समोरून गेली. अरे चतुरा गेली तर गेली. हा? तुझ्यापेक्षा तिच्या जीवाची काळजी मला अधिक आहे समजलास? क्या ऐशी बात आहे? म्हणजे माझ्या प्रीती पाखरावर तुझी मोहब्बत जडली दिसते. अरे ती माझी बायको होणार आहे असे आम्ही वचन देऊन केव्हाचेच मोकळे झालो आहोत. तोबा तोबा कमाल आहे तुझी. ओके तुझ्या प्रीतीचा बाण तिच्या काळजात घुसला म्हणायचा. कोच फिकीर नाही. हे दख्खन के पठार आहे. दख्खन के पठार म्हणजे खूपचे आगर आहे आगर. दोस्त अरे चतुरा नाही मिळालं नाही पण एखादी दख्खनी छुपरी गाठून तिच्याची शादी करणार आहे. शादीसाठी प्रसंगी धर्मांतर करून खुदा बक्षेचा खुदा राम होईन मी. पण दख्खनी छोकरीला माझी बीबी बनीन दरत नावाचा खुदा बक्ष. अरे या पुढच्या गोष्टी आहेत. आधी स्वदेश सेवा आणि नंतर शादी कबूल आहे मला. भावनेच्या भरात सो करताना विसरूनच गेलो होतो. दोस्त आता उशीर नको. सांगितलेली कामगिरी वेळेवर पार पाडण्यासाठी रायगड गाठू. घोड्याच्या वेगाने करा. बिलकुल ठीक. चल पाहिलं. आला रे शिवाजी आले. हे राज्य श्रींचे असून इथला नव राजा राज्याचा उपभोग शून्य स्वामी आहे. ही जाणीव अंतःकरणी बाळगून केवळ प्रजाजनांच्या इच्छे खातर आम्ही स्वतःचा राज्याभिषेक करून छत्रपती झालो. आमच्या राज्याभिषेकाची वार्ता दिल्लीपती औरंगजेबाला कळतात त्याच्या तळपायाच्या आग मस्तकाला भिडून झाले 3 दिवस झाले. अन्न पाणी वर्ज करून स्वतःला एखादा कोंडून घेतल्याची खात्रीदायक बातमी आमच्या कानावर आली. आम्ही आता दक्षिण दिग्विजयाच्या तयारीत असल्यामुळे भडकलेल्या आगीत ते गोत्र्याप्रमाणे त्याच्या मनाची अवस्था होऊन तो धर्मभ्रष्ट औरंगजेब दिवसलेल्या नागाप्रमाणे पुन्हा एकदा आम्हाला दंश करण्यासाठी दख्खनच्या वारुळात दबा धरून बसणारे आम्ही कडकडू समजे. पण जोवर आमच्या श्रींचा वरद असतो पाठीशी मा साहेबांची पुण्याई आणि मावळ मराठ्यांचा पाठिंबा आहे तोवर आम्ही कडी काळाला भीक न घालता स्वराज्याचा भगवा झेंडा हा सेतू हिमाचल पर्यंत फडकवण्याची मत आम्ही स्वस्त बसणार नाही. आपल्या भेटीसाठी एक मुसलमान सरदार आला आहे. त्याचे नाव नाही विचारले नाही महाराज. आवाज तर ओळखीचा वाटला पण चेहऱ्यावर नीटची ओळख पडलेली नाही. ठीक आहे जा त्याला पाठवून दे. नाही महाराज. नेताजी कोण बरं हा मुसलमान सरदार असावा?
या पाताळ यंत्री औरंगजेबाने काहीतरी गावावर उचलून या सरदाराला इथवर पाठवले नसेल कशावर? काही झाले तरी आपण सावधगिरी बाळगून या गोष्टीची शहानिशा करून घेतली पाहिजे. महाराजांचा विजय असो. कोण आहेस तू? पश्चातापाने युद्ध झालेला एक पायी. इथवर येण्याचा उद्देश आपल्या पवित्र दर्शनाने मनाला शांती लाभावी म्हणून. पण मनाला शांती लाभणे की एखाद्या मल्लमच्या सानिध्यात अगर मका मदीना सारख्या पवित्र क्षेत्रांच्या ठिकाणी वस्ती करून अल्लाच्या चिंतेला कार्यमत नाही. आमच्या दर्शनाने मनाला शांती लाभणे की देवगण आमच्या अंगी आहेच कुठे? आपली योग्यता फार मोठी आहे. मौलवीच्या सानिध्यात प्रसन्न मक्का मदीना काशी रामेश्वर या गंगा सिंधू सरस्वती या तीर्थ आपल्या पुढे झाला तुझा तोंड तुझपणा. आमच्या किती वर्षाने हुलून जाणे इतके आम्ही आता भोळे बाबडे राहिलेलो नाही. का कपटी गावा हा शहाजी राजाचा छावा पूर्णपणे ओळखून आहे. एखाद्याला विश्वासात घेऊन त्याचा केसाने गळा कसा कापायचा हा असा कपटीपणा हे औरंगापासून हे तुमच्यासारख्या सरदारापर्यंत हाणीमाशी खेळलेला आम्ही पूर्णपणे जाणून आहोत. अरे बोल, तुझे नाव काय? मोहम्मद अली खान. आवाज तर ओळखीचा वाटतोय. काहीतरी विशेष कारस्थान आहे का? अरे खरे बोल, बरोबरच तू धर्माने मुसलमान आहेस की बाळगा हिंदू? महाराज काय सांगू? माझी कर्मकांडी सांगायला मला लाज वाटते. आपल्या नजरेला नजर भिडवताना जीवाचा कसा खडकाप होतो. जिभेवर शब्द येतात पण लोकांवर काय पडत नाही. माझी अशी केवळवाणी अवस्था झाली आहे. तुझी कर्म कहाणी ऐकायला आम्हाला सवड नाही. आम्ही विचारलेल्या सवालाचे उत्तर तेवढे आम्हाला कळालं. आणि जर का जवाब खोटा दिलास तर जागच्या जागी गर्दन छाटली जाईल हे लक्षात ठेव. महाराज खरे खरे सांगतो. मी आपला पायीचा पायी धर्मश्रेष्ठ नेताजी पालकर. नेताजी पालकर लाज कशी वाटली नाही तुम्हाला स्वधर्माचा त्याग करून मुसलमान धर्म स्वीकारायला? धिक्कार धिक्कार असो तुम्हाला. धर्मश्रेष्ठा जीव पाहिजे असेल तर मुकाट्याने इथून चालतं. मराठ्यांच्या कुणीला काळीमा भासणारे तुमचे कान येथून आमच्या दृष्टीत पुंड पडतं कामा नये. चालते वा इथून. महाराज क्षमा करा, क्षमा करा. आता आपले पवित्र पाय सोडून मी कुठेही जाणार नाही. आता या क्षणापासून स्वराज्याची चाकरी होईपर्यंत करू. आज झाले तुझे राष्ट्रभक्तीचे डोक. अंतरी चर आणि ओके अशी साखर पेरून आम्हाला श देण्याचा तुझा निवड डाव आहे. आम्ही पक्के ओळखून आहोत. पर्यंत स्वराज्याशी विमानाला टाकी अशी रोहिलेश्वराच्या साक्षीने केलेली प्रतिज्ञा आपणास आठवत असेलच. होय महाराज, ती प्रतिष्ठा मला आठवू. पण मग विजयाच्या अंतिम जाऊ माझी पावले भलतीकडेच पडली. करू नये ते मी कर्म करून बस. या सर्व गोष्टीला आपली माणूस एकदा अहंकाराच्या आरी गेला की त्याच्या गर्वाचे घर खाली होऊन
अगे त्याची त्रिशक्ती प्रमाणे अवस्था होते याचा अनुभव तुम्हाला आला असेलच. खऱ्या अखेर माझी चूक मला कबूल झाली आहे. मी आपला अन्याय ठरलो आहे. माझ्या हातून हा घडलेला राष्ट्र या क्षणी माझी गर्दन छाटून टाका. म्हणजे घडते समोर आपल्या पवित्र दर्शनाने मला शांतीला तुमचे पोपटपंची बोल आमच्या अंतरी संशयाला जागा देतात. याला आम्ही तरी काय करावे? अशा गोड गोड बोलाने आम्हाला विश्वासात घेऊन आमचा घाट मांडण्यासाठी आपण इथवर आले असावे श्यामास वाटते. नाही नाही महाराज, माझ्याबद्दल असा संशय व्यक्त करू नये. आपल्या अपाय करण्याची ताकद पुन्हा मागवत नाही. प्रत्यक्ष औरंगजेब आपलं नाव टाकतो आपल्याला माझ्यासारख्या या सामान्य माणसाची पवित्र हेतून आपल्या पायाचे आलो आहे. अगदी गोयडेश्वराची शपथ. पण तुमच्या या शक्तीवर आम्ही विश्वास तरी कसा ठेवावा? तुमच्यासारखे देशप्रेमी माणसाच्या शब्दावर विश्वास ठेवणे म्हणजे राष्ट्राचा हात मांडण्यासारखे आहे. या उपर आपली चाकरी महाराष्ट्राला मंजूर नाही. महाराज असं नाही म्हणू नका. मला असं लाथा माझ्या हृदयाची गत तोडू नका. मी आपल्याला शरणावा माझ्या हाती घडलेला मला क्षमा करा. आपले मी आपल्याला हात जोडतो महाराज. माझी विनंती मान्य करा महाराज. माझी विनंती मान्य करा. वाटत्या दिल्लीपती औरंगजेबाच्या पदरी असलेली मानाची चाकरी लाथाळून अशी उपरती होण्याचे खरे कारण ते कोणते? या इथे मराठेशाहीत काय किंवा तिथे मोगलशाहीत काय कुणाची तरी चाकरी करून भारतीय मिळवणे अधिक क्रमप्राप्त आहे. बोला पण परकीयाच्या ओंदेचे पाणी पिण्याचे माझ्यावर गेले. स्वराज्याची चाकरी कधी मीठ भाकरी खाईन हीच माझी. पण तुमचा निर्धार अटळ आहे यावर आपण विश्वास तरी कसा ठेवावा? धर्मश्रेष्ठ दिलीप खानाच्या हुकुमतीखाली चाकरी करणारे तुम्ही त्यांच्या काड्या नजरेतून फरार होऊन आमच्या आश्रयासाठी कसे मिळावा? खरे बोला. रोहिडेश्वराच्या शक्तीने मी सांगतो. खरे तेच सांगतो. दिल्लीला निघाल्यापासून गुप्त धर्माच्या पश्चातापाने धूर्त होऊन मी स्वराज्यात कसाही नसणारा झाले होते. जाणून म्हणून सोपी सारखी पडत होती. मला स्वराज्याची ओढ लागत नाही. माझे पाऊल कधी स्वराज्यात टाकते असे झाले होते. दिलीप खानाच्या छावणीत आलो आहे. कालच मी दिलीप खानाला कळवले आहे. मी काय दूरवरून महाराजांच्या चौकीत जाऊ नये म्हणजे महाराजांचा सूड दोण्यास सोपे जाईल. माझ्या या शब्दावर खानाचा आपला विश्वास बसला आणि त्या खानाच्या लक्षात घेण्यापूर्वी स्वराज्याची वाट करून एकदा मी स्वराज्यात पाऊल टाकलं. शाबास नेताजीराव शाबास.
मुत्सद्यपणाची कमाल केली. श्रींच्या इच्छेनं आपल्या मनाचा कायापालट होऊन आपल्या सारखा रणधुरंधर योद्धा स्वराज्याला लागला. यावरून राष्ट्राचे भाग्य उज्ज्वल आहे असा आम्हाला पूर्ण विश्वास वाटतो. पण खिदाची गोष्ट एकच की आपण मुसलमान धर्मांतर केल्यामुळे आमच्या हिंदू धर्मियांची सेवा कशी काय करणार आहात? महाराज, मी जरी धर्मांतर केले असले तरी पण हिंदू धर्माचा आत्मा माझ्या अंतरी असून मी जीवाच्या रक्तापर्यंत स्वराज्यासाठी लढण्यास मी आयुष्यभर तयार आहे. मोठी आनंदाची गोष्ट आहे. व धर्मात येण्यासाठी फक्त एका प्रायश्चित्ताची तेवढी मोकळी वाट मोकळे या गोष्टीला सर्वस्वी आपली तयारी असेलच. मी या मोठ्या आनंदाने या गोष्टीला राजी आहे. महाराज, मोहम्मदी धर्म तोडून टाकेल म्हणजे मी पुन्हा हिंदू देहाला माझे मन लागले झाले. पण तुमची बायकामुळे मुसलमान आहे त्यांची काय व्यवस्था? या गोष्टीची महाराजांनी काळजी करू नये. माझी बायकामुळे त्याच्या जवळच्या नातेवाईकांना सोडून अगदी आनंदाने जगत आहे. त्यांच्या अर्थाची फिकीर करण्याची गरज राहिली नाही. त्यांचे नाव टाकले म्हणजे संसार कावेरीचा मोका झाला. पण कधी ना कधी आठवण निष्कर्षी त्यांची ओढ जीवाला लागली तर अंतःकरणी कालवाकाल होऊन इकडे आठ आणि तिकडे वीर अशी तुमची अवस्था होईल. उगाच आपण हिंदू झालो या गोष्टीचा पश्चाताप होऊन मायेच्या पाशामुळे पुन्हा धर्मांतर करण्याची दुर्बुद्धी तुम्हास होईल. याचा विचार करूनच प्रायश्चित्तासाठी पुढे पाऊल टाकत आहे. महाराज, माझ्या मनावर माझा पूर्ण ताबा असून निच्यापासून मी रत्नेरी घडणार नाही त्याची खात्री असावी. असा संसारातही काळ आपल्यामुळे आता फक्त ओढ आहे ती फक्त स्वराज्य. ही अंतिम इच्छा माझी पूर्ण असते. आपल्या सर्व लोकांची कमाई झाली मला या उपदरे माझ्या शब्दावर असा मला विश्वास नसेल तर गादीवाणी अवस्थेत जीवन जगण्यापेक्षा त्या पवित्र हाताने माझी कर्तव्य जाणून घेतो. कामाने ताजीराव अशा अकृत्य करून आयुष्यात अधिक पापाची भर करून घेऊ नका. सर्व ध्यान करा. नेताजीराव, आपली सदिच्छा आणि स्वराज्य विषयीची ओढ पाहून आम्ही तुम्हाला स्वराज्य जागृत करून घेत आहोत. महाराज, धन्य आपला अलौकिक व्यक्तिमत्व आणि प्रतिभा चलावतो रात्री आजवर अनेक राज्य पुढे होतील पण आपणासारखा राज्य म्हणजे कदाचित शक्य नाही. असे ऐकले प्रवृत्त गृहपालपण प्रतिपालक क्षत्रिय गुणावंत छत्रपती शिवाजी महाराज